नमस्कार राजश्री ताई. नमस्कार. तुमचं आजच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. कशा आहात मनःपूर्वक तुम्ही? धन्यवाद. मस्त, मजेत. वा वा. तर आज आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय आणि तुमच्यासारख्या अनुभवी व्यक्ती आम्हाला लाभल्यात. तर मला थोडं तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे तुमचं बालपण कुठे गेलं, तुम्ही तुमचं शिक्षण कुठे झालं, त्यानंतर तुम्ही कुठल्या क्षेत्रात काम करताय याबद्दल. मी सौ राजश्री प्रदीप डोंगरे, पूर्वाश्रमीचे मी राजश्री किसन कुटे. माझं सगळं बालपण, माझा जन्म जुन्नर तालुक्यात, अ, वडगाव कांदळी इथलं माझं मूळ गाव पिंपरी पेंढार याच तालुक्यातलं. आणि हम्म. माझं सगळं शिक्षण अ, शिवनेरीच्या पायथ्याशी सावरगाव इथं झालं. अच्छा. सगळं माझं लहानपण लहानपण सगळं गावाखेड्यातच गेलंय. त्यामुळं शिक्षण वगैरे सगळं गावातच झालं आणि नंतर मी डीएड करून जॉब सुरू केला. मी हम्म. शिक्षिका आहे. वा. मी आणि आमच्या जुन्नर तालुक्यातच मी प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. ते काम जिल्हा म्हणून. परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. अच्छा. आणि कुठले विषय शिकवता तुम्ही? मी सगळेच विषय शिकवते मॅडम. अ, आमची जिल्हा परिषदेची शाळा ही 2 शिक्षकी शाळा किंवा मुलांच्या बरोबर. विद्यार्थी संख्येच्या पटानुसारच शिक्षक असतात तिथे. त्यामुळं आमच्याकडे जे शिक्षक असतात त्यांना सगळेच विषय शिकवावे लागतात लहान मुलांना तरी. अच्छा. तुम्ही किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला हा जवळ-जवळ शिक्षिका? मला 25 वर्षांचा अनुभव आहे हा. वा. गेली 25 वर्षाचा 25 अनुभव. वर्ष मी अध्यापन करते. वा. आणि जेव्हा तुम्ही आयुष्याकडे मागे वळून बघत असाल तेव्हा तुम्हाला असे कुठले माइलस्टोन दिसतात आयुष्यातले, म्हणजे महत्वाचे टप्पे की जिथून तुम्ही म्हणजे ते लक्षात राहण्याजोगे आहेत, असे कुठले माइलस्टोन तुम्हाला आठवतात महत्वाचे? माझं बालपण खूप सुंदर गेलं. हम्म. अतिशय समृद्ध गेलं. हम्म. एक वारकरी संप्रदायाचा एक वारसा मला माझ्या मामाच्या गावाहून मिळाला होता. आणि योगायोगाने ज्या माझे वडील माध्यमिक शिक्षक होते आणि हम्म. सर्व्हिसच्या गावात म्हणजे सावरगावला आम्ही राहत असू. तर हम्म. तिथं अगदी अ, सर्व देवदेवतांची मंदिरं होती आणि एक आध्यात्मिक वारसा तिथे लाभलेला होता. त्यामुळे हम्म. दररोज श्रीकृष्ण मंदिरात जायचं. अं, एक भक्तिभावाने थोडस मनोभावे देवाला नमस्कार करायचा आणि देव आहे हे पूर्णतः मानायचं. असं या हम्म. प्रकारे आणि सगळ्या परंपरा, रीतिरिवाज हे अगदी शास्त्रशुद्धपणे शिकले जायचे. त्यामुळं हम्म. ते एक छान मला शिकायला मिळालं. माझ्या हम्म. आयुष्यावर त्याचा खूप परिणाम झाला. त्यानंतर डीएड केल्यानंतर तसं राज्यशास्त्राची विद्यार्थिनी आहे. मी कॉलेज पण केलं. डीएड केल्यानंतर राज्यशास्त्र विषय घेऊन मी शिकले आणि एम हम्म. ए केलं. त्यानंतर मी जॉब करायला लागले. जिल्हा परिषदेच्या शाळेत मी शिक्षिका म्हणून लागले. हम्म. त्यानंतर माझं लग्न झालं आणि हम्म. मुलं झाली. त्याच्यानंतर मग मला 2 जुळी मुलं आहेत. अच्छा. त्या 2 हो, माझे मिस्टर सुद्धा शिक्षकच आहेत. हम्म. आणि जॉब करत असताना मला माझे सहकारी लाभले. त्यांच्यापासून कडून मला खूप छान शिकता आलं. वा. त्यानंतर पुढे पुढे थोडं आयुष्य सरकत असताना मध्ये काही टप्प्यावर शाळा बदल्या झाल्या, वेगवेगळ्या ठिकाणी मी गेले. त्या ठिकाणची लोक भेटली मला. ती अतिशय साधी म्हणजे मी खेडेगावांमध्येच द्विशिक्षिकी शाळा म्हणजे ज्या हम्म. गावामध्ये अगदी 200-300 पर्यंत लोकसंख्या असते किंवा हम्म. 400-500च्या लोकसंख्येच्या प्रमाणात अशा प्रकारे तिथे मला राहायला मिळालं. म्हणजे माझी शाळा आतापर्यंतची सर्व्हिस योगायोगाने छोट्या शाळांमध्ये झाली. शाळेत गेल्यावर शिपायापासून अगदी भात शिजवण्यापर्यंत म्हणजे शालेय पोषण आहार मुलांना दिला जातो. तर सगळं. तो सुद्धा शिजवण्यापर्यंत आम्हाला सगळी कामं करावी लागतात. आणि मला प्रामाणिकपणे असं वाटतं, की माझ्या आयुष्यात मला कोणत्याही कामाचा ताण जाणवत नाही. तो एक हम्म. प्लस पॉइंट खूप छान वाटतो. वा. आणि वा, म्हणजे तुमचं एक आयुष्य चढ-उतार आणि संपन्न आणि समृद्ध पण राहिलेलं आहे, की बालपण हो, खूप समृद्ध गेलं आणि मग तुम्ही शिक्षकी पेशात गेला. ते शिक्षकी पेशा पण तुम्हाला आवडणारा आहे. हो, तुम्हाला हो, मुलांना हो, शिकवायला पण आवडतं आणि त्यात हो. मजा पण येते.
हो. तर या सगळ्या आयुष्य प्रवाहात तुम्हाला कुठले चॅलेंजेस आले किंवा कुठल्या अडचणी तुम्हाला मागे वळून बघताना जाणवतं की हो या खूपच मोठ्या अडचणी होत्या ज्या तुम्ही फेस केल्या? मला 3 वर्ष झाले. त्यावेळेस मला माझे दाढेच्या म्हणजे दाढा माझ्या निघाल्या. हम्म. दुर्दैवाने दाढ किडली आणि मग खूप साऱ्या ट्रीटमेंट घेऊन पण दात खराब झाले. आणि मग हम्म. त्यामुळं मला असं वाटलं की वाटत होतं बरेच दिवस मला अ, इथे दाढीच्या खाली गाठ जाणवत होती. खूप हम्म. तपासण्या केल्या, भरपूर डॉक्टर उपचार केले, हम्म. खूप अँटिबायोटिक्स वगैरे भरपूर प्रमाणात घेतले. परंतु अ, कधी फरक नाही पडला आणि ती हम्म. गाठ वाढतच राहिली थोडी 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 थोडी. आणि हम्म. अ, त्या गाठीला नंतर शोधल्यावर म्हणजे अनेक डॉक्टरांकडून उपचार घेतले, पण कॅरोटिड बॉडी ट्युमर म्हणून अ, एक हे निघालं की काय आहे हे, तर कॅरोटिड बॉडी ट्युमर होता आणि त्याला कुठलाही इलाज नव्हता, कोणतीही गोळी चालणार नव्हती. पण ते वाढल्यानंतर आपल्या मेंदूला रक्तपुरवठा करणारी ही नस असते. आणि अच्छा. त्या अ, ज्या नर्व्ह मधून म्हणजे त्याला जर ते बॉडी ट्युमर वाढला तर ती दाब देऊ शकते आणि त्याच्यामुळे आपल्याला अ, काही अटॅक येऊ शकतो किंवा आपल्याला कोणताही आजार पटकन म्हणजे मेंदूचा आजार पटकन होऊ शकतो, असा प्रकार होता. आणि ही सगळ्यात माझ्या आयुष्यातली महत्वाची म्हणजे अगदी प्रचंड ताण येणारी गोष्ट होती. परंतु हम्म. योगायोगाने ते मी खूप सारे उपचार केल्यानंतर मला कुठलाच मार्ग दिसत नव्हता. परंतु माझी हम्म. मैत्रीण मधुरा थोरात म्हणून, तिने हम्म. सहज एकदा आम्ही असं पिकनिकला गेलेलो असताना ती काय हम्म. करते तर एक विचार वेगळं काहीतरी ती करते. आमच्यापेक्षा ती कुणीतरी वेगळी आहे आणि काहीतरी वेगळं करते हे आम्हाला कळलं होतं. आणि मग तिच्याकडून आम्ही प्राणिक हिलिंग विषयी ऐकलं होतं. आणि मग हम्म. ती शिकते तर आपण सुद्धा असा एक कोर्स करून पाहूया. तिने सांगितलं होतं प्राणिक हिलिंग काहीतरी वेगळं आहे, ते उपचार पद्धती आहे वेगळी. तर एक शिक्षिका असल्यामुळे एक जिज्ञासा होती, जाणून घेण्याची इच्छा होती की आपण पण शिकूया काय आहे प्राणिक हिलिंग. आणि मग आम्ही हम्म. शिकलो. आमचे मित्र-मैत्रिणी, आमचा 7 जणांचा ग्रुप आम्ही शिकलो प्राणिक हिलिंग. हम्म. थोडीफार प्रॅक्टिस केली आणि एक खात्री जाणवायला लागली की बाकी कुठलेही उपचार थांबले तर प्राणिक हम्म. हिलिंग आहे. हम्म. हे नक्की जाणवायला लागलं आणि मग मी माझ्या मैत्रिणीकडूनच उपचार घ्यायचे ठरवले. अर्थात हम्म. अ, त्यावेळेस मला अमोल सरांचं मी मार्गदर्शन घेतलं आणि विचारलं आम्ही काय करायला लागेल? तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला कसं उपचार करायचे हे अ, मधुरा मॅडमला सरांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे उपचार केले. पण मला याच्यातनं जाणवलं काय, की त्यावेळेस जरी माझी गाठ कमी होत नसली, तरी मला कोणताही आजार झाला नाही. कारण मॅडम माझी बदली त्यावेळेस अशा ठिकाणी झाली होती, आदिवासी भाग होता. हम्म. प्रचंड पाऊस असलेला भाग आणि माझ्या घरापासून 26 किलोमीटर अंतर होतं. आणि मला हम्म. दररोज 26 आणि 26 असं 52 किलोमीटर रोजचा प्रवास करून सुद्धा मी बापरे. अतिशय गाडीवर मी प्रवास करायची टू व्हीलरवर आणि मग हम्म. तो प्रवास करून सुद्धा मी एनर्जी गमावत नव्हते. एनर्जी माझी राहायची व्यवस्थित आणि मला कधीही सर्दी 52 खोकला किलोमीटर जायचात. हो, हो. जायचं आणि यायचात. 52 किलोमीटर. 26 जायचं आणि 26 पुन्हा 26 यायचं. यायचं. हो. बापरे. शिवाय मी मुख्याध्यापक पण होते तिथे. आणि मग तो चार्ज सांभाळून जरी शाळा छोटी असली तरी काम आम्हाला भरपूर असतात. कुठला भाग आणि होता हा? सरकार जुन्नर तालुक्यातला शिवनेरीच्या जुन्नर. पश्चिमेला. हो, शिवनेरी पश्चिम. किल्ल्याच्या पश्चिमेला. पांडुरंगाच्या कृपेने असेल माझी एनर्जी तशीच राहत होती, चांगली राहत होती. आणि हिलिंग केल्यामुळं मला एक खंबीर आधार होता, की हम्म. मला काही होणार नाहीये. मन हम्म. माझं सांगायचं. आणि मी कधीच या गाठीचं म्हणजे कॅरोटेड बॉडी ट्युमर मी ज्या ज्या डॉक्टरांकडे उपचारासाठी गेले होते, अगदी मोठ्या म्हणजे टाटा हॉस्पिटल पर्यंत अगदी खूप मोठ्या डॉक्टरांपर्यंत गेले. त्यांना मला समजून सांगताना टेन्शन यायचं, की मॅडमला कसं सांगावं? कारण वय कमी आहे. जर काही ऑपरेशन शक्यच नव्हतं मॅडम ह्या गोष्टीत.
फक्त आम्हाला अच्छा. खूप सारे डॉक्टर ऑपरेशन पण शक्य पाहिल्यानंतर नव्हतं. हो ऑपरेशन करणंच शक्य नव्हतं. आणि मी तर एकदम ओके होते. म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मला विचारायचे पेशंट कोण आहे? हा मीच हम्म. पेशंट आहे हे मला सांगावं लागायचं. आणि हे करताना मला म्हणजे खरंच मी आनंद घेतला. त्या 1.5 वर्षात ना खरंच मी आनंद घेतला. म्हणजे माझी एका बाजूला मला प्रचंड प्रमाणात टेन्शन होतं काय. कारण माझी फॅमिली म्हणजे सगळी डिस्टर्ब झालो होतो आम्ही. कारण जर ऑपरेशन केलं तर मला पॅरालिसिसचा अटॅक येऊ शकतो. माझी वाचा जाऊ शकते. म्हणजे आवाज माझा बदलू शकतो. आणि मला अं, काहीही होण्याचा संभव होता. म्हणजे मला डॉक्टरांना सांगताना त्यांना ताण यायचा प्रचंड. कसं सांगू? काय काय होईल करताना? जर सक्सेस आणि सक्सेसचा पॉइंट अगदी 1%च होता. त्याच्यामुळं काय करावं हे खूप मोठा प्रश्न होता. पण मला म्हणजे देवाच्या कृपेने मला ही बॉडी ट्युमरच्या आधी प्राणिक हिलिंग विषयी कळालं होतं. आणि म्हणून मी प्राणिक हिलिंग घ्यायचं ठरवलं. हिलिंग घ्यायचं ठरवलं. आणि मग माझी मैत्रीणच होती म्हणून मग मी छानपैकी हिलिंग घेतलं आणि माझं माइंड खूप शांत राहिलं. मला कोणताही ताण आला नाही एवढा मोठा आजार असून. आणि मी त्यातून निभावून गेले. अच्छा, मला पण हा आता पण गाठ आहे, त्रास पण ती त्रास काहीच देत नाही. नाही, त्रास त्यावेळी नव्हता आणि आताही त्रास नाहीये. पण मला हे अगदी खात्री वाटते की हे प्राणिक हिलिंग मुळे शक्य आहे. वा. म्हणजे वा. माझं मन तर अगदी आनंदी आहे ना. मग मी हे असून सुद्धा मी कॅरी करते त्याला छानपैकी. सोबत आहे. मला मला त्याचं टेन्शन नाही वाटत. टेन्शन नाही. तुम्ही समजा एखादा सल्ला द्यायचा झाला चॅलेंजेस फेस करणाऱ्या किंवा संकटात असणाऱ्या व्यक्तीला, तर तुम्ही काय सल्ला द्याल? मी सांगेल त्याने प्राणिक हिलिंग घ्यावं. मी आहे. तुझ्यासोबत मी आहे हे म्हणणारं कुणीतरी असेल ना, तर अगदी खचलेल्या माणसाला सुद्धा लढायला बळ येतं. किंवा कोणी असो गलित गात्र झालेल्या माणसाला कुणीतरी माझ्यासोबत आहे असं म्हटलं ना, की धीर येतो. तसा धीर म्हणजे प्राणिक हिलिंग. नक्की वा. त्याने प्राणिक हिलिंग घ्यावं आणि आपलं जीवन तरुण जावं त्याने. खरंच. वा, हा फारच सुंदर अनुभव सांगितला तुम्ही. आणि आत्ता आयुष्य कसं मला सुरू आहे? अगदी निवांत? मस्त छान. मला इथे एक ना अनुभव सांगायला खूप आवडेल. आम्ही दुपारच्या सुट्टीत जेवण करत होतो आणि आमच्याकडे गावाला वरांड्यात म्हणजे शाळेचा वरांडा जो असतो, शालेय पोषण आहार असतो मुलांना, त्यांच्यासोबत आम्ही पण आमचा डबा खात किंवा जेवत आम्ही असे सगळे मुलं आणि आम्ही एकत्र बसलेलो असतो जेवायला. असं जेवत असताना एका मुलाचं पहिलीतले म्हणजे झालं जेवून झालं आणि मुलं खेळायला पळाली. तर आमचं जेवण बाकीच होतं, चालूच होतं आणि समोरच सीसॉ होता. हम्म. तर म्हणजे 30-40 फुटावर असं सीसॉ होता आणि तिथे तिसरीतला मुलगा एका बाजूने बसला आणि त्याला त्याचं पॅड वरती होतं ना, ते खाली करण्यासाठी पहिलीतल्या मुलाने खाली घ्यायचा प्रयत्न केला ते पॅड. तर ओके. आता हा मुलगा त्याला बसायचंय ना, पहिलीतल्या मुलाला बसायचं, तर ते पॅड खाली केल्याशिवाय त्याला बसता नाही येणार ना. त्याने ते पॅड खाली दाबायचा प्रयत्न केला, पण इकडचा मुलगा जड होता ना. मग ते वर गेलं आणि इकडचा छोटा मुलगा जो होता तो त्या पॅडच्या खाली घुसला अगदी. म्हणजे त्याच्या पोटावर ते आलं. आणि हे मी अगदी माझ्या समोर झालं ना, त्यामुळे मी ते पाहत होते मी ते सगळं. आणि मला पटकन जाणवलं लगेच. म्हणजे मी त्याला ओरडूनच बोलले, की त्याला पटकन घेऊन या इकडं. माझ्याकडे घेऊन या. आणि मी जेवणारा हात तो तसंच असं पटकन धुतला आणि लगेच त्याला लागलेली ती जागा ते प्राणिक हिलिंग शिकल्यामुळं मी ती क्लीन केली. मास्टरांची प्रार्थना तो आणेपर्यंतच बोलून घेतली आणि पटपट, पटपट ते क्लीन केलं. आणि काय माहिती मास्टरांची कृपा, देवाची कृपा त्या मुलाला एवढं सिसॉचं लोखंडी पॅड पोटावर लागून त्याला थोडीही जखम झाली नाही. म्हणजे लागलं होतं, काळं-निळं थोडंसं झालं, पण वेदना नव्हत्या. काळं-निळं होऊन सुद्धा अच्छा. वेदना झाली नाही. हो. वा. आणि वा. मी 2 दिवस त्याचा फॉलोअप घेतला. पण त्याला नाही असं अगदी थोडंसं एका ठिकाणी खरचडलं होतं पायाला जरा.
कारण जांघेच्या मधल्या बाजूलाच त्याला लागलेलं होतं, पण त्याला वेदना नाही झाल्या. ही खरोखर मास्टरांची कृपा. कारण माझी शाळा आदिवासी भागात आहे, ही शिवनेरीच्या जिकडे पश्चिम भागात म्हणजे सोयीसुविधा पण पटकन उपलब्ध नसते. हो, डॉक्टर नाहीच. मला 8 किलोमीटर लांब आणल्यानंतर डॉक्टर मिळणार होते. मग मला शक्य नाहीये ना, म्हणजे मी गाडीवर तेवढं घेऊन येईपर्यंत त्याला होणाऱ्या वेदना मी नाही पाहू शकत. आणि मग त्यावेळेला मी ते पटकन क्लीन करून एनर्जाइज केलं आणि खरोखर म्हणजे मला खूप मोठा वा. प्रसंग आहे हा माझ्या आयुष्यातला. आणि मग त्यावेळेस मी छोटे म्हणजे छोटे तुमच्या प्रयोग पण आयुष्याकडे करते. मी म्हणजे अच्छा, मुलांना अजून पण काही प्रयोग केले. हो, चालूच होते माझे प्रयोग. म्हणजे खूप खोकला होता एका मुलीला, प्रचंड खोकला होता. आणि इतका खोकला आणि औषधोपचार लवकर नाही मिळत मॅडम. आदिवासी भाग आहे. डॉक्टर लवकर उपलब्ध होत नाही. कधी-कधी मुलं आजी-आजोबांकडे शिकायला असतात किंवा काय अशा वेळी अशीच एक मुलगी होती, हम्म. आजी-आजोबांकडे होती. तिला डॉक्टरकडे न्यायला सुद्धा एकदा नेऊन आणलं होतं, पण सारखं-सारखं नाही नेऊ शकत. मग खूप खोकला हम्म. येत होता. मग मी तिला जो आपला तापाचा प्रोटोकॉल असतो, तापाचा, सर्दी खोकल्याचा, तो प्रोटोकॉल माझ्या मैत्रिणीच्या मार्गदर्शनाखाली दिला आणि तिला खूप बरं हम्म. वाटलं. आणि तिला बरं वाटलेलं पाहून मलाच खूप आनंद झाला, की थोडं हायसं वाटलंय तिला, आता बरं होतंय ती. आणि मग हळू-हळू एका मुलाला मुंगळा चावला होता. सुरुवात माझी पहिलं हिलिंग मी कधी केलं शाळेत. एका मुलाला मुंगळा चावला. तो बोटाला चिटकून राहिला होता आणि मुंगळा असा असतो, की तो सोडत नाही. तुटून जातो पण सोडत नाही, इतका तो चावतो. हो, मी त्याला होऊन जातो. लगेच हो. तिथे हां, मी लगेच तिथे हिलिंग केलं. लगेचच्या लगेच आणि त्याचं दुखायचं थांबलं. ते मुलांना जादूच वाटली. अरे, मॅडमला काहीतरी जादू येते. जादू येते. वा. म्हणजे हे बरं होतंय. मग तुमचं मुलं आयुष्य स्वतःहून म्हणजे घेऊन यायची. तुमचं आयुष्य जर असं म्हणजे पाहिलं तर एक पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टींची एक साखळी वाटते, की सगळ्या ज्या काही जगाच्या दृष्टिकोनातून निगेटिव्ह जरी गोष्टी असतील तरी त्यातून तुम्ही काहीतरी हो, पॉझिटिव्ह हो, हो. हो, काढतात हो, हो. बाहेर. हो, मला तर हो, लाईफच एक मेसेज आहे. हो. मला वा. फार म्हणजे माझ्या मुलांना प्राणिक हिलिंग मी त्यांना सांगितलंय, की जादू नाहीये, हे प्राणिक हिलिंग आहे. म्हणजे तुम्ही हम्म. मोठे झाल्यावर हे शिका. हां, ही उपचार पद्धती आहे. हे नक्की हम्म. शिका. असं म्हणजे काहीतरी वेगळं आहे हे नेहमीपेक्षा आणि हे नाव मुलांच्या लक्षात राहावं. आता तिथून मी बदली करून आले. पण मला आता असं हम्म. वाटतं, ह्या मुलांना आता त्याचे उपचार नाही मिळणार. आता नवीन शाळेत सुद्धा मला जेव्हा हम्म. असं एका मुलीला परवा लागलं होतं गुडघ्याला, पडली, गुडघा दुखत होता. पहिलीतलीच मुलगी छोटीशी, रडत आली. मी पटकन तिला हिलिंग केलं. तिचं बरं झालं दुखणं आणि सगळे आश्चर्याने पाहत राहिले. "अय्या, मॅडमने काय केलं हे?" आता दुखत नाही, आता म्हणजे दुखत नाही. खरंच नाही दुखत असं. ते तुमच्या आयुष्यातली आव्हानं तर कमी झालीच आहेत, पण तुम्ही हो. दुसऱ्यांनाही आता मदतीच्या माझ्या मार्गावर आहात. आयुष्यातली मॅडम माझ्या आयुष्यातली खरंच आव्हानं जे मला ना खूप प्रचंड कामांची लिस्ट असते माझ्या मागे. कारण शेती पण आहे आमची, माझी शाळा आहे आणि गेली 7-8 वर्ष झाले मी मुख्याध्यापक आहे शाळेची. हम्म. हम्म. त्यामुळे आमच्याकडे मुख्याध्यापक म्हटलं की प्रचंड काम असतं. हो, तर हो, हां. जबाबदारी, ताण सगळं. हो, शालेय पोषण आहार असतो. कधी-कधी मध्ये निवडणुका असतात, त्याचं काम असतं आम्हाला. अ, विद्यार्थ्यांची जबाबदारी असतेच. पण शाळांची भरपूर कामं असतात. त्या सगळ्या कामांमध्ये मला टिकून राहायला खरंच प्राणिक हिलिंग मदत करतं असं वाटतं. हां. आणि तुम्ही स्वतः एक पॉझिटिव्ह एनर्जीचा सोर्स आहात असं मला वाटतं. त्यामुळे तुम्हालाही तसे सहाय्य करणारे घटक मिळत जातात, हो, मला भेटत जातात हे आणि मात्र त्यातून हे मात्र नक्की आहे. मला ना संकट आलं ना, मला आपोआप मदत मिळते असं वाटतं मला. मला पण मजा आली तुमचे सगळे आयुष्यातले पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह किस्से ऐकून. खरंच मजा आली. खूप छान गप्पा धन्यवाद झाल्या मॅडम. तुमच्याशी. आणि तुम्ही आमच्याबरोबर इतक्या छान तुमचा आयुष्याचा पट उलगडून सांगितला. तुमची आव्हानं सांगितली. त्या आव्हानातून कसं बाहेर यायचं ते सांगितलं. तर फार मजा आली. मजा करूया, मजेत राहा तुम्ही राजश्री ताई आणि पुन्हा भेटूया. धन्यवाद. हो.
धन्यवाद. धन्यवाद.